मित्रांनो, 3 जानेवारी 2024च्या लोकसत्ताचं विश्लेषण आज आपण बघणार आहोत. त्यामध्ये फ्रंट पेजची बातमी आहे, महानंदाचा कारभार राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे, अमूलला पायघड्या. आता सर्वप्रथम हा मुद्दा काय आहे हे थोडक्यात समजून घेताना एक बाब लक्षात ठेवा की महानंद ही दुग्धोत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये धवल क्रांती आणण्यासाठी सर्वात अग्रगण्य संस्था आहे. येत्या लक्षात, पुन्हा एकदा सांगतो, धवल क्रांतीमध्ये महाराष्ट्राचं योगदान देणारी सर्वोच्च संस्था म्हणजे महानंद आहे. आता महानंदाचा आपण जर अर्थ पाहायला गेलो किंवा लॉंग फॉर्म पाहायला गेलो तो महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित मुंबई अर्थात महानंद. येत्या लक्षात, याच्या संचालक मंडळाने राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे, जी NDDB मध्ये ओळखली जाते, NDDB या नावाने ओळखली जाते, येत्या लक्षात, त्या NDDB कडे पत्र पाठवलेलं आहे किंवा प्रस्ताव पाठवलेला आहे की महानंदाचं सांभाळ आता NDDB ने करावा. येत्या लक्षात, म्हणजे राज्याची ही एक संस्था आहे, सहकार संस्था आहे महानंद. ठीक आहे. मात्र तिच्या अंतर्गत आर्थिक क्रायसिसमुळे, संकटांमुळे कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात नाही आहे, मोठ्या प्रमाणावर दुग्ध संकलनासाठी अडचणी येत आहेत. येत्या लक्षात, म्हणून महानंद तोट्यात आहे. याचा अर्थ यांनी असा लावला की त्या महानंदला सरसर केंद्राच्या अखत्यारीतल्या NDDBच्या ताब्यात द्यायचं. म्हणजे महाराष्ट्राला जिने गौरव प्राप्त करून दिला, महाराष्ट्राच्या धवल क्रांतीमध्ये, दुग्ध क्रांतीमध्ये जिने मोलाची भूमिका बजावली, आता तिचं काम झाल्यानंतर ती अवसानायात काढायची किंवा अडगळीत काढायची आणि तिला केंद्राच्या हवाले करायचं, अशा प्रकारचा प्रस्ताव आणि अशा प्रकारचं वादळ आता या मुद्द्यामुळे निर्माण झालेलं आहे. येत्या लक्षात, पर्यायाने अमूल जी गुजरात स्थित ब्रँड आहे, या अमूलला महाराष्ट्रातली बाजारपेठ प्राप्त करून देण्यासाठी हा एक केंद्राचा प्रयत्न आहे किंवा राजकीय नेतृत्वाचा प्रयत्न आहे, अशा प्रकारचे आरोप हे होत आहे आणि कुठंतरी त्या ठिकाणी सत्यता दिसते आहे. येत्या लक्षात, कारण की अशा प्रकारे राज्याच्या महत्त्वाच्या संस्था केंद्राच्या ताब्यात देऊन तुम्हाला साध्य काय करायचं आहे, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. कारण की सरकार नफा आणि तोटा याचा विचार करणारं नसतं, ते समाज कल्याण करण्यासाठी असतं. येत्या लक्षात, म्हणून एखादी सरकारची संस्था ही जर तोट्यात जात असेल आणि सरकार म्हणत असेल की नफा पाहिजे, तर मग त्याला सरकार म्हणता नाही येणार. येत्या लक्षात मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा बाब हा आहे. दुसरं महत्त्वाची भूमिका म्हणजे या ठिकाणी अशी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे महत्त्वाची भूमिका या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी म्हणून अशी लक्षात घ्यायची आहे की भारतीय अर्थशास्त्रामधला कृषी अर्थशास्त्राशी संलग्नित असणारे उद्योग, येत्या लक्षात, त्यातल्या त्यात सहकार, या संबंधातला हा मुद्दा आपला अभ्यासक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. येत्या लक्षात, त्या दृष्टिकोनातून या बातमीकडे बघणं विद्यार्थी म्हणून आपल्याला अनिवार्य ठरतं. ठीक आहे, वळूया पुढच्या बातमीकडे. मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 4 नागरिक ठार आणि 5 जवान जखमी झालेले आहेत. आता मणिपूर मागच्या कालखंडामध्ये देखील एका महिलेची नग्न धिंड काढल्यामुळे पूर्ण भारतामध्ये, आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मणिपूर चर्चेत होतं. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला आणि स्थानिक सरकारांना फटकारलं होतं. ही बातमी ताजी असतानाच मणिपूरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे मणिपूर पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. आता हा दहशतवादी हल्ला ज्या दहशतवादी संघटनेने केलेला आहे ती PLA नावाची संघटना आहे. त्या लक्षात, कोणती संघटना आहे? PLA नावाची संघटना आहे. PLAचा लॉंग फॉर्म आहे पीपल्स लिबरेशन फ्रंट. प्रश्न विचारला जाऊ शकतो भूतकाळांच्या प्रश्नांकडे बघता असता
PLA ही संघटना कोणत्या राज्याशी संबंधित आहे हा एक प्रश्न बनू शकतो, किंवा मणिपूरमध्ये नुकताच दहशतवादी हल्ला जो झाला त्याची जबाबदारी कोणत्या संघटनेने घेतली हा दुसरा प्रकारचा प्रश्न होऊ शकतो. तिसऱ्या प्रकारचा प्रश्नांची संभाव्यता अशी होऊ शकते की मणिपूर स्थित असणाऱ्या दहशतवादी संघटना कोणती, येते लक्षात, किंवा PLA ही कोणत्या राज्याची संबंधित दहशतवादी संघटना आहे. हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या बातमी आणि PYQच्या आधारे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. देशाच्या बहुसंख्य भागामध्ये किंवा बहुतांश भागामध्ये मार्चपर्यंत पाऊस, जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात सरासरी देशाच्या बहुतांश भागात 112% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे, जी किमान 69.7 मिमी पाऊस पडतो असा आतापर्यंतचा अभ्यासपूर्ण निरीक्षण राहिलेलं आहे. मात्र 69.7 मिमीपेक्षा 112% पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. आता जर असा अवकाळी पावसाचं प्रमाण जर भारतामध्ये वाढलं तर पर्यायाने काय होणार, शेतीच्या उत्पादनावर परिणाम होणार, शेतीचं उत्पादन घटणार, आणि शेतीचं उत्पादन जर घटलं तर शेती संलग्न उत्पादनांच्या किमतीत वाढ होणार, भाववाढ होणार, अन्नधान्य आधारित चलनवाढ होणार. हा त्यामागचा आर्थिक दृष्टिकोन आपण लक्षात ठेवला पाहिजे. येतंय मित्रांनो लक्षात. चला वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे रब्बी पेरण्यांमध्ये 11% घट झालेली आहे. रब्बी पेरण्यांमध्ये जर घट झालेली आहे तर ती कोणत्या प्रकारच्या वाणांमध्ये झालेली आहे, पिकांमध्ये झालेली आहे, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरेल. ज्या पिकांच्या स्वरूपामध्ये घट झालेली आहे, मुळात पेरण्यांमध्ये घट झालेली आहे, तर पेरण्यांमध्ये त्या पिकांच्या स्वरूपामध्ये घट झालेली आहे, पर्यायाने उत्पादनात घट होणार. उत्पादनात घट मात्र मागणीत वाढ असताना त्याचे भाव वाढलेले आपल्याला भविष्यात पाहायला मिळतील. मात्र पुढच्या पेजवर त्याच्या संबंधित बातमी आहे की कोणत्या वाणांमध्ये घट झालेली आहे पेरण्यांमध्ये, ते तुम्हाला पुढच्या बातमीमध्ये समजावून सांगतो. ठीक आहे, वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे जलजीवन मिशनची कासवगती. याच्या लक्षात, केंद्र सरकार प्रायोजित जलजीवन मिशन हे सगळ्यात महत्त्वाचं मिशन मानलं गेलं. मात्र त्यातली महत्त्वाची बातमी तुम्हाला या ठिकाणी सर्वात लक्षपूर्ण अभ्यासावी लागेल. ती म्हणजे एकूणातलं राज्यात जलजीवन कामांसाठी किती निधी अपेक्षित होता, तर 27,300 कोटी. किती निधी अपेक्षित होता? 27,300. मात्र पुरेसे तांत्रिक मनुष्यबळ नसल्याने आतापर्यंत या योजनेवर केवळ किती खर्च झालेला आहे? 7,982 कोटी रुपये खर्च झालेला आहे. अपेक्षित 27,300 कोटी महाराष्ट्रात राबवण्यासाठी खर्च अपेक्षित होता, मात्र प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी आहे की 7,982 झालेला आहे, म्हणजे जवळपास 4 पट खर्च कमी झाले. आता जर खर्चच कमी आहे तर त्याची यशस्वीता किंवा पूर्णत्व हा सगळ्यात महत्त्वाचा वादग्रस्त विषय ठरू शकतो. येत्या लक्षात. म्हणून पायाभूत सुविधांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या संदर्भात जलजीवन मिशन ही योजना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने चालू घडामोडी म्हणून, भूगोलाच्या पायाभूत सुविधांचा विकास म्हणून, किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक घटकामध्ये योजनांचा भाग येतो, त्यामध्ये आपल्याला जलजीवन मिशन यावर जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी आपल्याला या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. ही योजना तुम्हाला मला प्रश्न विचारू शकते. येत्या लक्षात. पुढचं महत्त्वाचा भाग याच्यातला मायक्रोरित्या जर बघितला तर 929 पाणी योजनांपैकी 134 योजनांचे काम फक्त 25%पेक्षाही कमी झालेलं आहे. 929 पाणी योजनेच्या संदर्भात, म्हणजे जे जलजीवन मिशन अंतर्गत येतं, त्या मिशन अंतर्गत 929 पैकी 134चं तर 25%पेक्षाही कमी काम झालेलं आहे. 443 योजनांचे काम 50%पेक्षाही कमी आहे. येत्या लक्षात. आणि 50 ते 75% दरम्यान जी कामं झालेली आहेत
ती फक्त 251 आहे. 76% अधिक प्रगती असणाऱ्या योजना आहेत 101. म्हणजे या ठिकाणी कुठंतरी आपल्याला हा जो फेज आहे त्या लक्षात टक्क्यांच्या स्वरूपात किती कामं पूर्ण झाले तर बहुतांश प्रकल्प आपल्याला अपूर्ण किंवा त्याची नियोजनबद्धता आपल्याला कमी झालेली दिसते. ठीक आहे, वळूया पुढच्या बातमीकडे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की पेरण्यांमध्ये 11% घट झाली आहे. त्याच्या संदर्भात पुढे विशेष बातमी आहे. ती बातमी हीच आहे मित्रांनो. रब्बीच्या पेरण्या 11% घटलेल्या दिसत असताना याच्यामधली ही आकडेवारी जी आता तुमच्या डोळ्यासमोर मी झूम करून दाखवतोय ती अत्यंत महत्त्वाची आहे. ते म्हणजे मागील हंगामाच्या तुलनेत यंदा रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी 109% गेलेली आहे. म्हणजे मागचा अनुभव पाहता शेतकऱ्यांनी कशाचा पेरा वाढवलेला आहे? ज्वारीचा पेरा भाववाढीच्या संदर्भात मागच्या वेळेला ज्वारीला चांगले भाव होते या अंदाजाने त्यांनी वाढवला. म्हणजे आता पेरणीच जास्त झाली तर उत्पादन जास्त होणार, उत्पादन जास्त झालं तर भाव गडगडणार किंवा पडणार. हा साधा विषय ज्वारीच्या बाबतीत घडताना आपल्याला भविष्यात दिसेल. पुढे त्याची आकडेवारी पेरणीच्या संदर्भात दिलेली आहे. पुढचा मुद्दा आहे करडई पेरणी 127% पोहोचलेली आहे. आता करडईला मागच्या वेळेला जवळपास चांगला भाव होता. इतर पिकांपेक्षा नगदी पिकांमध्ये तेलबियांचं पीक आहे करडई, म्हणून तिचा पेरा जवळजवळ 127% पोहोचलाय. मग त्याची ही गडबड तशीच होणारी दिसणार आहे. येत्या लक्षात. मग ज्या वेळेला आपण याच्याकडे बघतो तर गव्हाची 78%, मक्याची 81%, इतर तृणधान्यांची 79%, कडधान्यांची 70%, तर करडईचा पेरा वाढल्यामुळे तेलबियांच्या पेरण्या 98% पोहोचलेल्या आहेत. याच्या लक्षात. भावाच्या अपेक्षेपोटी शेतकरी मागच्या अनुभवाच्या अंदाजाने किंवा अनुभवाने पुढचा पेरा करत असतो. मात्र तो एक निर्णय त्याचा एकट्याचा नसून तो तसा विचार सर्व लोक करत असतात आणि पर्यायाने उत्पादन स्ट्रक्चरमध्ये बदल होतो. अचानक ते उत्पादन वाढतं आणि भाव पडतात. अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. येत्या मित्रांनो लक्षात. वळूया पुढच्या बातमीकडे. गेल्या काही कालखंडापासून सद्यस्थितीत असणारं सरकार आणि केंद्र सरकारने त्या ठिकाणी राबवलेल्या विविध उद्योगांची भूमिका असेल, त्या उद्योगांच्या सरकारच्या भूमिकेबद्दल उभारलेली आंदोलनं असतील, याच्या संदर्भात आपल्याला भौगोलिक दृष्टिकोनातून प्रश्न विचारले गेलेले आहेत चालू घडामोडींना नजरेसमोर ठेवून. तशाच प्रकारची एक बातमी तुमच्या डोळ्यासमोर दिसते आहे. सिंधुदुर्गातील अदानी प्रकल्पाविरोधात एकत्रित आंदोलन. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिले ते न्यूक्लिअर पॉवर प्लांटबद्दलचा मुद्दा होता, नंतर पेट्रोकेमिकल रिफायनरीजचा मुद्दा होता. येत्या लक्षात. हे सगळे मुद्दे आपल्याला विचारले गेलेले, तशाच मध्ये हा मुद्दा गणला जाईल असं अंदाज आहे. सिंधुदुर्गात अदानी प्रकल्पाविरोधात एकत्रित आंदोलन करण्याचा इशारा राजीव शेट्टी या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिलेला आहे. मुद्दा काय आहे बघूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अदानी उद्योग समूहाकडून उभ्या राहत असलेल्या जलविद्युत प्रकल्प म्हणजे हायड्रो पॉवर प्रोजेक्टसाठी कोल्हापूरमधील धरणाचे पाणी वळवण्याचा विचार आहे किंवा तसा प्रस्तावित असेल, म्हणून तो प्रस्ताव कोल्हापूरच्या धरणाचं पाणी वळवू नये याच्यासाठी शेतकरी नेते शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे आणि सामूहिक आंदोलन उभं करू असं या ठिकाणी त्यांनी एक आश्वस्त केलेलं आहे किंवा त्याची प्लॅनिंग सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे हा प्रकल्प पण वादग्रस्त होण्याची शक्यता आहे किंवा हे आंदोलन पण चर्चेत येण्याची शक्यता या ठिकाणी दिसते आहे. इतर मित्रांनो लक्षात. त्याच्यामुळे करंट अफेअरचा मुद्दा हा एक बनू शकतो. दुसरा मुद्दा भूगोलाचा अभ्यास करत असताना त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा भूगोल, कोल्हापूरमधलं धरण कोणत्या नदीवर आहे, कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमधून वाहते, त्याच्या किनारा आसपासची शहरं कोणती वसलेली आहे, प्रमुख धरणं असतील, बंधारे असतील, प्रेक्षणीय स्थळं असतील, पर्यटन स्थळं असतील, हे सगळे मुद्दे तुम्हाला भौगोलिक दृष्टिकोनातून विचारले जाण्याची शक्यता आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे. ठीक आहे, वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी या ठिकाणी दिसते मित्रांनो. विश्व मराठी संमेलनाला 10 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र ही बातमी महत्त्वाची नसून या बातमीमध्ये जो अंतर्गत गाभा दिलेला आहे याच्यातली पहिली ओळ मात्र निश्चित तुमच्या माझ्या
स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक आहे असं मला वाटतं, आणि ते आहे मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती ही यंदाच्या साहित्य संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो की सध्याच्या विश्व मराठी साहित्य संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना कोणती आहे, तर ती संकल्पना आहे मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती. येतं लक्षात. त्यामध्ये परकीय आमंत्रित पण असणार आहेत. 2004 पासून हे संमेलन आयोजित करायला सुरुवात झालेली आहे. येतं लक्षात. मराठी जनांसाठी जागतिक पातळी उपलब्ध व्हावी येतं लक्षात साहित्यासाठी, त्याच्याकरता हा छानसा प्रयत्न झालेला आपल्याला दिसतो. 2004 पासून सुरुवात आहे. येतं लक्षात. 2024 सालसाठी 10 कोटीचा निधीच्या संदर्भातली बातमी होती मात्र, आणि मुंबईत होणार आहे हे विशेष लक्षात घ्या. आताचं जे आहे 2024चं, त्याच्यामुळे त्या बातमी तुम्ही नजरेसमोर ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. येतं लक्षात. वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे विशेषाधिकार समित्यांची पुढील आठवड्यात बैठक बोलावली गेलेली आहे. येतं लक्षात. विशेषाधिकार समित्यांची पुढील आठवड्यात केंद्र सरकारने बैठक बोलवलेली आहे. गेल्या कालखंडामध्ये जवळपास 100च्या वर खासदारांचं अधिवेशनादरम्यान निलंबन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्या संदर्भात ही बातमी आहे. तर ती बातमी आपल्याला सांगते की लोकसभा आणि राज्यसभेच्या विशेषाधिकार समित्यांची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. विरोधी पक्षाच्या निलंबित झालेल्यांपैकी 14 खासदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आलेली होती. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेचे किती 110 आणि राज्यसभेचे 46 असे जवळपास 156 येत्या लक्षात 146 आकडा दिलेला आहे, पण ते बेरीज होते 146 खासदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्याच्या संदर्भातली माहिती. निलंबन किती जणांचं झालं, लोकसभेच्या कितींचं झालं, राज्यसभेच्या कितींचं झालं, हे तर प्रश्न विचारले जाण्याची चालू घडामोडींमध्ये शक्यता आहेच आहे. मात्र विशेषाधिकार समिती किंवा लोकसभा राज्यसभेच्या पॉलिटिकल समित्यांसंदर्भात पण आपल्याला प्रश्न आतापर्यंत नेहमी विचारले जातात. त्याच्याकरता विशेषाधिकार समिती पण आपल्याला अभ्यासून ठेवणं आता आवश्यक आहे, हे या बातमीवरून आपल्याला निदर्शनास येतं. येतं लक्षात. चला वळूया पुढच्या बातमी. पुढची बातमी आहे 2 विमानांच्या धडकेनंतर एकास आग लागलेली होती. ही घटना कुठे घडली हे महत्त्वाचं आहे. तर ही घटना मित्रांनो घडलेली आहे टोकियोच्या हनेदा विमानतळावर. कुठे घडलेली आहे? टोकियोच्या हनेदा विमानतळावर ही बाब घडलेली आहे. तर या ठिकाणी विशेष लक्ष देण्याची गोष्ट अशी आहे की भूतकाळात जे PYQ आपण बघतो MPSCचे, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे काही अपघात किंवा विमान गायब झालेलं असेल अपघाताच्या अगोदर, नंतर शोध लागलेला असेल, तर त्या विमानाचा क्रमांक, त्याचा प्रवास कुठून कुठं झाला, असं मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स MCQच्या स्वरूपात आपल्याला विचारले गेलेले आहेत. तर 2 विमानांपैकी एक प्रवासी विमान होता आणि एक जपानी तटरक्षक दलाचं विमान होतं. या दोघांची टक्कर झाली आणि त्याच्यापैकी एकाने पेट घेतलेला होता. येत्या लक्षात. 379 प्रवाशांचं हे प्रवास वाहतूक विमान होतं. येत्या लक्षात. या प्रवास वाहतूक विमानाचा टाईप होता JAL 516. कोणता टाईप होता म्हणजे त्याचा नंबर काय होता? JAL. येतं जपान एअरलाइन्स. येतं लक्षात. JAL 516 जे 379 प्रवाशांना त्या ठिकाणी घेऊन जात होतं, अशी या ठिकाणची बातमी आहे. ओके. मात्र त्या ठिकाणी आपण एक बाब लक्षात ठेवायची की त्याचा क्रमांक जर विचारला तर त्याचा क्रमांक आहे MA 722. येतं लक्षात. MA 722 हा त्या प्रवासी विमानाचा क्रमांक आहे. येतं लक्षात. आणि तटरक्षक दलाच्या विमानाचा क्रमांक होता किंवा आहे बॉम्बार्डियर -8. बॉम्बार्डियर -8 हे या तटरक्षक दलाच्या विमानाचा क्रमांक होता. येत्या लक्षात मित्रांनो. ही बाब लक्षात ठेवायची आहे. भूतकाळातले प्रश्न पाहून आपल्याला या ठिकाणी अंदाज बांधता येऊ शकतो की प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो. इट इज अ प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. 3 जानेवारी 2024च्या वर्तमानपत्रातली स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि माझ्या अँगलनी जिचा इतर विषयांशी कनेक्ट होत होते त्याच्यामधली शेवटची बातमी तुमच्या डोळ्यासमोर आहे. ती म्हणजे
बाजारभावाने तूर खरेदीचा केंद्राचा निर्णय अधांतरित आहे. दर पडल्याने शेतकरी अस्वस्थ झालेले आहेत. त्यातच आफ्रिकेतील डाळ दाखल झालेली आहे. येतं लक्षात. आता हा मुद्दा काय आहे थोडंसं लक्ष घ्या. केंद्र सरकारच्या वतीने नाबार्ड मार्फत तूर खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली होती. येतं लक्षात. मात्र कोणामार्फत? नाबार्ड मार्फत. त्याची अंमलबजावणी म्हणून तूर खरेदी तातडीने सुरू झाली तर शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळतील. मात्र तसं काहीच झालेलं नाही. अंमलबजावणी झालेली नाहीये आणि उलट तुरीचा पेरा कमी होण्याची भीती निर्माण झाली. कारण की जर भाव मिळाला नाही एखाद्या गोष्टीचा तर ऑब्व्हियसली त्याचा पेरणीचा कल शेतकऱ्याचा कमी होतो. जर भाव नाही मिळाला तर पेरणीचा कल कमी होतो. येतं लक्षात. मगाशीच बातम्यांचं विश्लेषण करताना सांगितलं की शेतकऱ्याची पेरणी ही भूतकाळातल्या अनुभवावर सीझनवरच्या भावावर अवलंबून असते. मग गेल्या वेळेस ज्या पिकांना भाव मिळाला नाही तो पेरत नाही. मग तो पेरत नाही तर तो ज्याला त्या वेळेला भाव जास्त असता याचा अभ्यास करतो आणि पुढच्या वेळेला तो आणि त्याच्या सोबतचे सर्व शेतकऱ्यांची अशीच मनस्थिती असल्यामुळे ते सर्व ते मागच्या वेळेला ज्याचा भाव जास्त असता त्याची पेरणी करतात. पर्यायाने दुसऱ्या वेळेला त्याचे भाव पडतात. असं असंतुलन असल्यामुळे हा मुद्दा सध्या भारताच्या शेतकऱ्यांना फेस करावा लागतो आहे. यामध्ये कुठंतरी एक मधला मार्ग आणि मार्गदर्शन शेतकऱ्याला झालं पाहिजे असं यातून मला वाटतं. याचं कदाचित हे वैयक्तिक चुकीचं मत असू शकतं. याचं लक्षात. तर मित्रांनो, बाजारभावाने तूर खरेदीचा निर्णय पण अधांतरित आहे. म्हणजे शेतकऱ्याची तूर विकत घ्या बाजार दराने कोणी विकत घेत नाहीये. सरकारची पण भूमिका स्पष्ट आहे. त्यातल्या त्यात आफ्रिकेतून डाळ येते म्हणजे अंतर्गत पुरवठा तूर डाळीचा वाढतो आहे, तुरीचा वाढतो आहे. येत्या लक्षात. आणि पुरवठा वाढला, मागणी कमी झाली तर भाव पडण्याची शक्यता असते आणि अशीच काहीची परिस्थिती तूरबद्दल होताना आपल्याला दिसत आहे. येत्या मित्रांनो लक्षात. अशा प्रकारचं वर्तमानपत्र लोकसत्ता विश्लेषण डेली तुम्हाला जर हवं असेल तर नक्की माझ्या या चॅनलला आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या मेहनतीला प्रोत्साहन द्या, ही नम्र विनंती. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. धन्यवाद.